बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी आपल्या हाती येते। उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे। पुणे एसीबी कडून जरंडेश्वर कारखान्यातल्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे। जरंडेश्वर कारखान्यातला गैरव्यवहार, कोरेगाव इथला एक भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पासंदर्भात चौकशी सुरू करण्यात येते। तर ज्या कारखान्याच्या संबंधित अजित पवार आहेत, अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। राज्याचे अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासाठी ही अडचणीची बाब ठरू शकते असं मानलं जात आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, थोडंसं वेगळेपण याच्यातला असं आहे की सत्तेतल्या अजित पवारांची ही चौकशी काय गौड बंगाल आहे? हॅलो चंद्रकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? चंद्रकांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संबंधित गैरव्यवहार प्रकरणी आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। पुणे एसीबी कडून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करण्यात आलेली आहे। या चौकशीच्यामुळे अजित पवार, राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांची अडचण वाढू शकते असंही समोर येत आहे। कारण या प्रकरणावरून अजित पवार यांच्यावरती सातत्याने आरोप करण्यात आलेले आहेत आणि अजित पवार यांनी मात्र याबद्दल झालेले आरोप हे सातत्याने फेटाळून लावलेले आहेत। सध्या अजित पवार सरकारमध्ये सामील आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि असं असताना त्यांच्या संबंधित कारखान्याची होणारी ही चौकशी। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। चंद्रकांत, उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कारखान्याची चौकशी होणं काय गौड बंगाल आहे? आपण त्या नोटीसवरची तारीख जर बघितली ना विलास, मोठी गमतीशीर योगायोग आहे। आपल्या महाराष्ट्रातलं चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं 13 तारखेला आणि नोटीस निघली 17 तारखेला। म्हणजे बघ, अजितदादाच्या जागा होत्या 13 तारखेपर्यंतच होत्या, त्यानंतर नव्हत्या। म्हणजेच आणि ह्या दरम्यानच्या काळात अजितदादा त्यांच्या जागा सोडल्या दुसरीकडे प्रचाराला फिरकल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाही। त्या दरम्यान ही नोटीस निघली, याचा अर्थ आपण असा लावू शकतो की काहीतरी सरकारमध्ये निश्चितच अलबेल चाललेलं नाही। कारण ईडी मध्ये ऑलरेडी चार्जशीट दाखल झाले, त्यात अजित पवारांचं नाव वगळून हे चार्जशीट दाखल झाले। मग तरीही पुन्हा एसीबीने, अँटी करप्शन ब्युरोनं कुठून आणि कुठल्या आधारावर नोटीस काढली, त्यात कारण काय दिलं? तेच जुनी जे जागेचा व्यवहार, गोड्यांची जागा, पैशाचे व्यवहार, FRP, हे सगळे जे जुनी प्रकरणं आहेत ते सगळे संदर्भ देऊन पुन्हा चौकशी लावली। मग याचा अर्थ काय घ्यायचा तो सुज्ञ जनतेने समजून घ्यावा। बरं, पण याचा अर्थ असा सुद्धा आहे की आता ही बातमी समोर येणं, जर ती 17 तारखेची नोटीस आहे, बरोबर? एक्झॅक्टली। आणि आज 28 तारीख आहे, म्हणजे सगळं मतदान झाल्यानंतर ही बाहेर आली। अनेक गोष्टी मी योगायोग म्हणायचा का ठरवून आणलेला योगायोग म्हणायचा। काल पण बघ, सुनील टिंगरे यांचं जे शिफारस पत्र आहे ते काल बरोबर त्यांच्या सुनावणीच्या वेळेस समोर आलं, बरोबर चौकशी सुरू होण्याआधी। आणि आज हे अजितदादा डायरेक्ट एसीबी ते जरंडेश्वर कारखान्यात चौकशीचं पत्र। आपल्याला माहिती 4 तारखेला निकाले। दादा स्पष्टपणे बोलले, एकीकडे अमित शहा म्हणतात 400 पार होणार आणि दादा म्हणतात 10 तारखेच्या निकालाचं मी काही सांगू शकत नाही, त्यावेळेस जे होईल त्यावेळेस काही वेगळा निकाल लागला दिल्लीत तर तसं आपल्याला निर्णय घ्यावा लागतील। मग त्यानंतर ही नोटीस आलेली बाहेर। मग याचे जर आपण रांगोळ्यांचे ठिपके म्हणतो मालिका आहे। धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तुम्ही सोबत राहाच, कारण आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे। कल्याणी नगर कार अपघात प्रकरणाच्या